सगळे आवरावरी करून आलेले आहे आणि आता मला रेडी व्हायचं आहे ऑफिससाठी. बघू शकता किती 8:45 वाजलेत आणि आम्हाला 9 वाजता निघायचं आहे. 15 मिनिटात मी असा पटकन लुक माझा तयार करणार आहे. स्टे ट्यून. सो सगळ्यात पहिला आपल्याला करायचे बॅग रेडी आणि मग कारण आपल्याला थोडा आवरायला टाईम भेटेल. सो आता मी पटकन पहिले बॅग काढते आणि ही आहे माझी ऑफिसची बॅग. क्यूटशी अशी माझ्या नवऱ्याने मला दिलेली आहे आणि आता मी ह्याच्यात माझं सामान भरते. सो माझ्या बॅगमध्ये काही नसतं. लॅपटॉप, चार्जर, स्टोन, कोम आणि लिपस्टिक. दॅट्स इट. सिम्पल. आणि टिफिन बॅग तर माझ्या हातात असतो. दाखवतेच. चला तर आपण लॅपटॉपला त्याच्या घरी ठेवू. सो त्याला ठेवलेलं आहे. देन मग हे आहे लॅपटॉपचं चार्जर. ह्या 2 गोष्टी मेन असतात आणि अजून एक हेडफोन. इतके कॉल्स असतात की सांगू शकत नाही. सो ह्या मेन 3 गोष्टी ठेवल्यानंतर मग मी बघते 4th इम्पॉर्टंट थिंग कोम ही 4th इम्पॉर्टंट थिंग आहे. आणि मग नंतर ना काय वॉलेट पण पैसा रखना पडता है थोडा, कारण कधी कधी आपलं ऑनलाईन चालत नाही तर मग थोडी कॅश सोबत राहावी. प्लस हे 2 गोष्टी असतात माझं पॅन आणि आधार, जे प्रत्येक म्हणजे आपल्यासोबत नेहमी असलं पाहिजे. कधी काही होऊ शकतं. सो आपले डॉक्युमेंट्स आपल्यासोबत असणं इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. चला तर बॅग रेडी झाली. आता मी छानसं कपडे म्हणजे काय घालायचे ते डिसाईड करते आणि पटकन मग आवरून रेडी होते. हॅलो. सो आता आहे असा माझा लुक. हा टॉप मला खूप जास्त आवडतो कारण मला फुल स्लीव्ज टॉप सगळ्यात जास्त आवडतात आणि जे की खूप कम्फर्टेबल राहतात आणि मस्त वाटतात दिसायला. लुक पण छान दिसतो इन्स्टेड ऑफ स्लीवलेस, हाफ स्लीव्ज वगैरे वगैरे वगैरे. चला तर ह्यांना आता आपण करूया सेट आणि पटकन आपण होऊयात रेडी कारण टाईम आज खूप लेट झालेला आहे. टाईम एकदम पळत चाललेला आहे. सो हे आहे सनस्क्रीन, लॅक्मेचं सनस्क्रीन. तर हे संपले आता थोडं घ्यायचं आहे तो पण येऊन पैसे दिले तर आपण त्याला पूर्ण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सोडत नाही त्याला. बघा दिसते संपले पण किती आलं माझ्या हातात म्हणजे आहे अजून. बघू आता हे बेस आपला. लॅक्मेची सनस्क्रीन खूप भारी आहे म्हणजे खूप छान वाटतं. एकदम मुलायम वाटतं. एकदम मुलायम लुक येतो फेसला आणि तुम्हाला जाणवतं पण वाव किती मुलायम आपली स्किन होते. स्किन केअर खूप इम्पॉर्टंट आहे जे तुम्ही केलंच पाहिजे. नाही तर मग आपली स्किन मग जसं आपले एज वाढते तसं आपण जसे म्हातारे होते तसं आपली स्किन पण म्हातारी होत जाईल. पण आपल्याला जर स्किनला ताजंतवानं ठेवायचं असेल सो काळजी घेणं गरजेचं आहे. आता मी सिरम लावलेलं आहे. लॅक्मेचा सिरम आहे. एकदा हा बेस केला ना मग पूर्ण दिवस नो टेन्शन. स्किनकडे काय बघायची गरज नाही. डायरेक्ट घरी आल्यावर फेस वॉश केल्यानंतर मग तुम्ही नाईट क्रीम यूज करू शकता. चला तर मग आपण हेच CC क्रीम डेली यूज आहे. हे तुमच्या स्किनवरती काही इम्पॅक्ट होत नाही. याचा डेली यूजसाठी आहे. उलटं तुमची स्किन अजून ग्लोईंग होते म्हणजे जसं ॲज पर माय एक्सपिरियन्स. कारण चेहऱ्याची जास्त काळजी घेतो तर चेहराच एकदम चमकतो. ज्या गोष्टीची काळजी घ्याल तसं जसं की आपण ठरवलं की आता फेस सगळ्यांना वाटतं की मला छान दिसायचं आहे. सो मग त्याच्यासाठी मग तुम्ही जर त्याची काळजी घेतली फेसची तर मग ऑब्वियसली स्किन पण छान होते आणि तुम्ही दिसता पण छान. बघा बस आहे. अजून काय हवंय? काही नकोय. इतकंच हवंय. आता हे लॅक्मे पटकन आवरून घेते मी तर माझ्याकडे इतका वेळ नाही आहे. रेडी.
चला मी पटकन आता रेडी होते बस. सो थोडंसं हे अप्लाय करते जेणेकरून डोळे पण सुंदर दिसतील. आणि जे मी तुम्हाला सांगलं सिक्रेट, माझं सिक्रेट रिच लुक, म्हणजे एकदम छान येतो लुक, यू नो, मस्त. एक एक लोकांचं हे नॅचरली त्यांना ब्लश असतं ना, आपल्याकडे नाही तर मग काय करायचं, आपण लावायचं. मग नंतर कोणाला कळते ब्लश आहे की नॅचरली ब्लश लावलेला आहे, काही नाही कळत कोणाला. काल जसं मी तुम्हाला लिपस्टिक दाखवली तसं ही अजून एक लिपस्टिक आहे माझ्याकडे. सो ही मेबलिनची आहे. मेबलिन नाही, कोणती होती, सॉरी ओरिफ्लेम, आय एम सो सॉरी, ही ओरिफ्लेमची आहे आणि ही मला माझ्या वहिनीने दिलेली आहे. सो ही पण खूप छान आहे. आता बघू शकता हिने तर एकदम ओठ पण ओठ म्हणजे आपले लिप्स एकदम मुलायम होतात ना एकदम. म्हणजे ही जे अप्लाय करायच्या वेळी त्याच्यावरती कॉटन आहे. मला काही गिफ्ट नाही मिळालं तरी मला मेकअप रिलेटेड गिफ्ट्स खूप आवडतात. सो थँक्यू वहिनी, खूप सुंदर आहे ती. ती माझ्यापेक्षा छोटी आहे, मग मी तिला तिच्या नावानेच बोलवते. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते वहिनी, म्हणजे तुम्हाला कळेल. सो अशा प्रकारे हा लुक आहे आपला ऑफिससाठीचा. आणि आपण आता रेडी झालेलो आहे. सो केस पण आता मी ऑफिसमध्ये गेल्यावर थोडे करेल. सो चालेल.